एकीकडे ठाण्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं कमालीचं अडलंय। ठाण्यामध्ये भाजपनं शिवसेनेला आता एका दिवसाचा शेवटचा अल्टिमेटम दिलाय। आज शिवसेनेनं बैठकीचं आमंत्रण दिलं नाही तर भाजप स्वबळावर लढण्यासाठी उमेदवारांना सांगेल अशी माहिती समोर येते। काल रात्री उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक पार पडली आहे। बैठकांचा सिलसिला सुरू आहे, मात्र अजूनही अंतिम जागा वाटप झालेलं नाहीये। 19 तारखेनंतर शिवसेनेकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये आणि त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची मुंबई ठाण्यामध्ये बैठका घेऊन युती करायचं म्हटलं असलं तरी स्थानिक नेत्यांची अजूनही बैठक होत नाहीये। शिंदे आणि चव्हाणांच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती कळतेय। माझाला मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात मोठा भाऊ म्हणून शिंदेची शिवसेना 87 ते 92 जागा लढेल तर लहान भाऊ म्हणून भाजप 35 ते 40 जागा लढण्याचा अंदाज आहे। काही जागांवर उमेदवारांची अदलाबदलीही होऊ शकते अशी माहिती कळतेय। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे। यामध्ये कोणी डेडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। यामध्ये महायुतीचा महापौर बसला पाहिजे, महायुती सगळीकडे झाली पाहिजे या अनुषंगाने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं सगळ्याच महानगरपालिकेवरती महायुती होईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। तर ठाण्यामधल्या युतीमधल्या या घोळासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते, ती गणिते वेगळी होती। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती यांच्यामध्येच लढाई होईल, फाईट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।